तर नमस्कार मित्रांनो, नॉलेज इंडियामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण यशाबद्दल बोलणार आहोत. यश म्हणजे काय? लाखोंची कमाई, मोठं घर, गाड्या नाही मित्रांनो. यश म्हणजे आपल्या आयुष्याचे स्वप्न पूर्ण करणं. यश कोणालाही तयार अवस्थेत हातात दिलं जात नाही. यश मिळतं फक्त त्या लोकांना जे पडल्यावर पुढे उभे राहतात, ज्यांनी परिस्थिती नाही पण जिद्द आहे, ज्यांच्याकडे पैसे नाही पण स्वप्न आहेत, ज्यांच्याकडे ताकद नाही पण हिंमत आहे मित्रांनो. भारतामध्ये असं एक व्यक्तिमत्व आहे, ज्यांची संपूर्ण कथा आपल्याला शिकवते की शून्यातून सुरुवात करूनही शिखर गाठता येते. ते म्हणजे धीरूभाई अंबानी आहे मित्रांनो. एक शिक्षकाचा मुलगा, साधा आयुष्य, साधं घर, पण मनामध्ये मोठं स्वप्न. ते म्हणायचे, मोठं विचाराला भिवू नका. ते पेट्रोल पंपावर ऑर्डिनरी काम करत होते. तेलाचे डब्बे उचलत होते. त्यांनी मेहनतीचं, गणिताचं, व्यवहाराचे धडे शिकले. एक दिवशी त्यांनी ठरवलं, मी दुसऱ्याच्या इथे काम करणार नाही. मी स्वतःसाठी काम करणार आणि स्वतःचं साम्राज्य निर्माण करणार. मी माझ्यासाठी काम करणार. एक छोटासा व्यापारी, कापडाचे धागे विकणारा, आज रिलायन्स नावाचं घेतलं की जग मान डोलावतं. हे जादूने नाही झालं, हे सलग मेहनत, सतत शिकण आणि न थांबण्याची वृत्ती आहे मित्रांनो, जे की धीरूभाई अंबानींनी करून दाखवलं. आणि आणखी एक महान व्यक्ती म्हणजे रतन टाटा. ते कधीच नफ्यासाठी बिझनेस करत नाही. ते लोकांसाठी काम करतात. एकदा देशभरातून टाटा नॅनोची खिल्ली उडवली गेली, पण त्याच वेळेस त्यांनी शांतपणे सांगितलं, मी त्या वडिलांसाठी ही गाडी तयार केली आहे, ज्यांच्या मुलाला पावसात भिजत बसावे लागते. तुम्ही बघा, म्हणजे लोक टाळ्या वाजवतात तेव्हा नाही, यश म्हणजे तुमच्या लोकांच्या चेहरा हसू आणतात तेव्हा. मित्रांनो, यशाचं पहिलं पाऊल स्वतःवर विश्वास ठेवणं. जग हसत असेल, टीका करत असेल, लोक म्हणतील तू नाही करू शकत, पण आपल्याला स्वतःच सांगायचं की मी करू शकतो आणि मी करून दाखवणार. लक्षात ठेवा, अपयश येणारच, पण अपयश म्हणजे हार नाही. अपयश म्हणजे सुधारून पुन्हा प्रयत्न करण्याची संधी. यश कधीही रातोरात येत नाही. ते रोजच्या छोट्या छोट्या प्रयत्नांतून तयार होतं. आज थोडं काम, उद्या थोडी प्रगती, हळूहळू निर्माण होतं. तुमचं भविष्य तुमच्या हातामध्ये आहे मित्रांनो. कधी कधी परिस्थिती अशक्य वाटते. घरची गरिबी, कोणी साथ देत नाही, कोणी विश्वास ठेवत नाही, पण यश मिळवण्यासाठी एवढंच पुरेसं आहे. तुमची जिद्द, तुमचं स्वप्न आणि तुमचा प्रयत्न. मित्रांनो, यशस्वी लोकांना परिस्थिती चांगली कधीच नव्हती, पण त्यांनी परिस्थिती बदलण्याची हिंमत ठेवली. त्यामुळे आज ते त्या शिखरापर्यंत पोहोचले आहेत मित्रांनो. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांच्यावर लोक हसतात त्यांच्यावर एक दिवस लोक टाळ्या सुद्धा वाजवतात आणि त्यांना सलाम करतात. आज तुम्ही कुठे आहात हे महत्वाचं नाही, उद्या तुम्ही कुठे पोहोचणार आहात ते महत्वाचं आहे. स्वप्न मोठं ठेवा, मेहनत सातत्याने करा, नकारांना भिवू नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवरती तुमचा ठाम विश्वास ठेवा. कारण तुम्ही करू शकता. तुमची सक्सेस स्टोरी एक दिवस भारताला प्रेरणा देईल मित्रांनो.